आणि हे पॅड काय होतं की त्याच्यावरती लिहिलेलं असतं इथे किंवा जर 3 तासाने बदललं तर संपूर्ण जर लेडीज सगळ्या लेडीज जातात फील्डवरती जातात ऑफिसमध्ये जातात तर त्यांना ते बदलणं शक्य नसतं किंवा कम्फर्टेबल नसतं. मग काय तर आपल्या कंपनीने बघा हे आपलं शिवागो म्हणून एक आहे पॅड लॉन्च केलेला आहे. हे पूर्णपणे कसं आहे की सिल्वर जो पण जे खाण्यापदार्थाचा जो कागद वापरतो तो पण वापरलेला आहे. त्यामुळे कुठे जर्म जाणार नाही, कुठे बॅक्टेरिया होणार नाही आणि कुठले फंगल इन्फेक्शन त्यातलं होणार नाही. तर हे पॅड तुम्हाला काढून दाखवते. जो मैडम बता रही हैं अभी कि यानी वो प्लास्टिक में है, जिस प्लास्टिक आप जानते हैं सभी जगह नुकसान करती है, अगर खेत में भी पहुंच गई तो बीज भी अगर नीचे आ गए बीज के ऊपर आ गई तो बीज भी नहीं उगेगा और कितने सारे पौधों से हम रह जाएंगे. सिल्वर कोटेड आहे त्याच्यामुळे काय होणार नाही म्हणजे आपण खूप सुरक्षित असं हे आहे. आता मार्केटचं आपण एक पॅड बघितलं त्याच्यातून हे घेतलं तर आता सामान्य गोष्ट आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे की बाबा मासिक पाळी म्हणजे काय असतं. तर प्रत्येक स्त्री घरामध्ये एखादी स्त्री जन्माला येते म्हणजे मुलगी जन्माला येते तर तिच्यामध्ये 2 फॉर्म्स असतात. त्याच्यामध्ये काय होतं की भरपूर अंडजफलक निर्माण होतात पण जेव्हा ती वयात येते जसं 12, 13, 14, 15 वर्षानंतर तिथून एक एक अंडजफलक बाहेर पडत असतं. ते बाहेर आल्यानंतर फुटतं. फुटल्यानंतर त्यातून जे ब्लडिंग होतं त्याला आपण मासिक पाळी असे म्हणतो. ज्यावेळेस काय होतं हे पॅड सगळेजण सरासरी वापरतात. ते तुम्हाला मार्केटचं पॅड दाखवते. असं असतं. आप लोग चाहें तो खड़े हो सकते हैं, मतलब अगर मार्केटच्या पॅडमध्ये हाँ सारे लोग नजदीक खड़े हो सकते हैं. हायजीन किंवा वापरतात हा सगळा कलर असतो घेतल्यानंतर. आता वापरल्यानंतर दाखवते की पॅड मी ह्याच्यामध्ये ठेवते. सारे लोग खड़े होकर आ सकते हैं, ऐसे खड़े हो सकते हैं, उससे और अच्छा रहेगा. हे आपल्या कंपनीचं पॅड आहे. ये है शिवागो का पैड और देख रहे होंगे इसके अंदर चिप लगी हुई है. चिप आहे आपल्या घराची. आणखी या याचा नुसता कलर आहे मार्केट कंपनीमध्ये. मग जेव्हा पिरियड होतं तेव्हा काय होतं की म्हणजे स्त्रीची रचना तशी केलेली आहे की पहिला काही युरेनियमचा ट्रॅक असतो नंतर पुन्हा ते पिरियडचा ट्रॅक असतो. तर जेव्हा ते पिरियड येतं त्यावेळेस कसं 3 दिवस पिशवीचं तोंड आपलं उघडत असतं. ह्याच्यातून ह्याच्यातून जे आपण आता पाणी टाकू 100, 500 म्हणजे प्रत्येक स्त्रीचं काय होतं 30 ते 40च एवढं काय होत असतं ऑब्झर्वेशन होत असतं. एखादी जर लेडी जास्त असेल तर तिचं 50 ते 60 ml काय होत असतं ब्लिडिंग होत असतं. मैडम चेक कर लेंगे कितने कितने ml है. बर्फ सोडा पाणी बर्फ घ्यायचा. 50 पहले ऐसे नहीं. आलेलं बरोबर आहे. त्याच्यात 50 ml पाणी घेतलेलं आहे. एक सेकंड. साठ ml. 50-60 काही म्हणजे कमीत कमी 20 ते 30 तरी असतं तर 50 ml पुन्हा आणि एक्स्ट्रा टाकायचं आहे. ये 60 ml देख सकते हैं 60 ml है. ये 60 ml पानी लिया हमने. धीरे 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 मैडम धीरे धीरे मैडम धीरे धीरे बहुत धीरे धीरे. ये आपका मार्केट का पैड है, आप देख रहे हैं. साठ ml हो गया सर. सब हो गया. और चाहे तो और डाल मैं बाद में डाल नहीं डाल सकते हैं. और देखिए कहाँ तक ये ले सकता है. 10 ml और ले लीजिए.
रह गया था उसमें आपने ऍक्च्युली काय असतं बरं का, पुन्हा महिलांमध्ये खाली डे या आणि पण- नाईट हे दोन प्रकारचे ड्रॉप्स बाहेर पडतात. डेला वर्किंग ज्यादा असतं महिलांचं, आलं लक्षात, त्यामुळे ड्रॉप कमी पडतात. पण ज्या वेळेला महिला शांत झोपते त्यावेळेला त्यांचा हा. ड्रॉपिंग ज्यादा असतं. तर एक महिला कमीत कमी किती 20 ते 30 ml ड्रॉप्स बाहेर जातात और लोग आणि रात्रीला 50-60 ml पर्यंत जाण्याची शक्यता असते. तर मार्केटमध्ये जे प्रोडक्ट आहे, मग आता बऱ्याचशा कंपन्या स्टेप्रे आहे, वेस्पर आहे, वॉट एव्हर बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये आहेत. आपण काय करतो, मार्केटमध्ये जातो, बायकोनं सांगितलं की आपण पेपरमध्ये गुंडळून आणतो. त्यामुळे आपल्याला माहितच नाही की नक्की काय आहे. तर प्रत्येकाची साईज पण वेगळी असते, आलं लक्षात. तर ह्या कंपनीचे जे पॅड आहेत, आता हे जे आपण अदर कंपनीचं पॅड घेतलेलं आहे XYZ आपल्याला कंपॅरिझनसाठी, तर ह्याच्यामध्ये आपण आता काय केलं, अब आप देख रहे होंगे इसने पानी छोड़ना चालू कर दिया है तर सर 60 ml प्रोडक्टचं आपण त्याच्यामध्ये सेव्हिंग केलेलं आहे. आता किती असते ओबेसिटी त्याच्यामध्ये थिकनेस किती असतो, तर हे मार्केटचं पॅड आहे. हे मार्केटचं पॅड इन द सेन्स प्रूव्हड पॅड आहे. ऑलरेडी बाकीच्या कंपन्या सुद्धा हेच वापरतात. पण ह्या कंपनीने त्या कंपनीमध्ये डिप्रेशन काय फरक आहे. तर आज महिलांमध्ये हे जर पॅड वापरलं, तर आज जर तुम्ही हे जर परिस्थिती बघितली, त्याला जर तुम्ही असं केलं तर हे काय झालं, आता पाणी गळतं. पूर्ण पाणी गळायला लागलेलं आहे. का गळायला लागलेलं आहे, तर ह्याची कॅपॅसिटी नाहीये, ऑबेसिटी किंवा ऑब्झर्व करण्याची कॅपॅसिटी नाहीये. मग आता मला सांगा, ही जर अशी परिस्थिती असेल तर एक महिला, आज मला सांगा, आपण आज पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्यामध्ये आपण बाईकवरनं फिरतो, फोर व्हीलरमधनं फिरतो, आपण एक अर्धा तास जर ओली चड्डी घातली तर आपल्याला सण होते का? नाही. काय कंडिशन असते पुरुषांची. मग महिलांनी 4 ते 5 दिवस ह्या कंडिशन मध्ये जर महिला जर अशा राहिल्या, मग त्याच्यामध्ये बहीण आहे, बायको आहे, आई आहे वगैरे महिलांच्या मध्ये येणारे प्रॉब्लेम आहेत. तर ओल्सर स्किन जर राहिले तर त्याच्यामध्ये काय होतं, फंगल्स निर्माण होतात आणि ऑक्सिजन कमतरता असल्यामुळं तिथं काय होतं, स्मेल चुकीचा येतो, व्हेंटिलेशन कमी होतं आणि ती नाळ आहे ती गर्भाशयापर्यंत जुळलेली आहे. मग ह्याच्यामुळे काय होतं, कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. आज आपण बघितलं तर मार्केटमध्ये मुलबाळ न होण्याची कारण काय, तर ह्या बॅक्टेरियामुळं गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड लहान होतं, त्याचा तो व्यापून घेतो. तर हे मार्केटमधलं पॅड आहे. लोकांना हे माहित नाही की एक्झॅक्ट काय, पुरुष मंडळींना माहित नाही, महिला वर्गांना हे थोड्यापैकी माहिती झालेलं आहे. तर ह्याची कॅपॅसिटी तुमच्या लक्षात आली का, की 50 ml फक्त टाकले आपण तरी ही परिस्थिती आहे. म्हणजे काय होत असेल, त्या महिलांना त्रास होत असेल का, तर 101,00,000% त्यांना त्रास होत असतो. आता हे जे आपलं पॅड आहे, कंपनीनं जे आपलं हे लॉन्च केलेलं पॅड आहे, तर ह्याची कॅपॅसिटी किती आहे, हे किती लेअर आहे, तर हे 7 लेअर पॅड आहे. किती लेअर पॅड आहे हे तुम्हाला इथं आता थिकनेसला एकदम पल्पी किंवा एकदम हे दिसेल, तुम्हाला थिकनेस कमी दिसेल. पण हे जे पॅड आहे ना, तर ह्याच्यामध्ये किती आहे, तर 7 लेअर आहेत, 7 लेअर. आता ह्या 7 लेअर कशा असतात, तर त्या प्रत्येक लेअरचे डिटेल्स दिलेले आहेत, ते आपण त्याच्यावर 1 to 1 बोलू. आणि ही जी चिप आहे त्याला लेडिएनियन चिप म्हणतात. ह्याच्यामध्ये ज्या वेळेला ओलसर भाग होतो हा, म्हणजे ह्याच्यावर ड्रॉप्स पडतात, त्याला ह्याच्यामधून ऑक्सिजन क्रिएट होतो. काय होतो, ऑक्सिजन क्रिएट. ऑक्सिजन क्रिएट होतो. आणि ऑक्सिजन क्रिएट झाला की तिथं जो बॅक्टेरिया आहे, बघा तुम्ही, जिथं ऑक्सिजन असतो तिथं बॅक्टेरिया राहत नाही. म्हणजे आज ऑपरेशनला आपलं काय म्हणतो आपण, डिलिव्हरीच्या पिरियडला जर महिलांना आपण नेलं तर त्याचे काय आपण वेपन्स वापरतो सर्जरीला, ते ऑक्सिजनेशन करून वापरले जातं, का तर आपण स्किन वगैरे कापली जाते, आलं लक्षात. तर हे जे आपलं लेडिएनियन जे चिप आहे, ही चिप काय करते, इन्फ्रारेड म्हणजे ऑक्सिजन बाहेर सोडते. आणि ऑक्सिजन बाहेर सोडल्यामुळे काय होतं, बॅक्टेरिया किल होतात आणि तिथला स्मेल कमी होतो. त्याच्यामुळे काय होणार आहे, एक तर स्किन ड्राय राहणार आहे, ऑक्सिजन राहणार आहे आणि ती महिला हॅप्पी राहणार आहे. मग ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, तर कितीही ड्रॉप जर गेले त्याच्यामध्ये, तर त्याची कॅपॅसिटी, सेव्हिंग कॅपॅसिटी आहे का, ते आपण चेक करूया की ह्याची सेव्हिंग कॅपॅसिटी किती आहे. आपण 60 ml केलं तर आपल्याला काय प्रॉब्लेम आला लक्षात आलं तुमच्या, की कम्प्लीट त्यांनी ते पॅड मधून सगळे लिक्विड बाहेर आलेले आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये करून नका सावकाश. म्हणजे हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की आपण 60 ml फक्त जर साइज भी देख रहे होंगे, जर टाकलं साइज भी कितना बड़ा है उससे. तर ह्याच्यामध्ये 3 साईज येतात. प्रत्येकाच्या हेल्थनुसार साईज कमी जास्त होत असते. 260, 280, 285, 290 अशा 3 साईजच्या प्रकार असतात पॅडमध्ये. आपण एकच साईज का ठेवली की सगळ्यांना कम्फर्टेबल यूज व्हावी. आणि डेमो सर असे आहेत ह्या पॅडचे की आपण स्विमिंगला जरी महिला जरी गेल्या ना तरी ब्लड एक्सपोज होत नाही, असे आपण डेमो दिलेले आहेत ऑलरेडी स्विमिंग टँकमध्ये. ह्यातलं ब्लड बाहेर जात नाही. आता हे आपण 60 ml काय केलेलं आहे, ड्रॉप त्याच्यामध्ये सोडलेले आहे. आता हे तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये डेमो दाखवून द्या त्यांना ते उभं. हे जर तुम्ही आता असं स्ट्रेट केलं तर ह्याच्यातून खाली येतोय का ड्रॉप एक तरी,
आता जर तुम्ही बघितलं जे आपण स्किनचा डेमो देणार होतो की स्किन ओली राहते अभी चाहे महिलांना तो त्रास होतो चाहे तो और डाल सकते हैं अभी, करून द्या परत. और भी 10 ml और डाल दो, 10 ml. नंतर आणखी तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं का तर ह्याच्यामध्ये 17 60 ml ml झालेला आहे ठीक आणि आहे. ह्याच्यामध्ये आता 70 ml झालेलं आहे तरी ते बाहेर येते का. आता ह्याच्यामध्ये जो एक स्किनचा आपण डेमो देतो स्किनचा डेमो कसा देता येईल तर आपल्याला हा टिश्यू पेपर आहे. हा टिश्यू पेपर जो आहे हा काय करतो आपल्याला टिश्यूज सगळे शोषून घेतो. आपण जर ह्याच्यावर ठेवला आता आपण तर ह्याचा डेमो बघितलेला आहे सरळ केला तरी तो सगळा ओव्हरफ्लो होतोय. तुम्ही जर ह्याच्यावर ठेवला तर काय कंडिशन आहे ह्याची बघा. हे बघा म्हणजे काय होतंय तर महिलांना 100% त्रास आहे. आता तुम्ही हा ठेवून बघा ह्याच्यामध्ये काय तुम्हाला दिसतंय का आला का वर तो तर तो वर आलेला नाही तिथंच शोषून घेतोय. अजून ह्याच्यामध्ये आता तुमची कॅपॅसिटी तुमची एक मानसिकता तयार झाली का की ह्याच्यावर अजून पाणी टाकण्यात इंटरेस्ट आहे का कोणाला. पण ह्याच्यात आपण अजून 60 ml पाणी टाकू शकतो. म्हणजे ह्याच्यावर जर आपण टाकलं तर ऑलरेडी हे बाहेर एक्सपोज होतंय. पण जर हा पॅड जर तुम्ही घेतला आणि ह्याच्यामध्ये अजून जरी आपण आहे हे पाणी जरी ह्याच्यात सोडलं और इसका देखेंगे डेमो ये कहीं सूखा, हा दे की त्याचं. सोडा पाणी ह्याच्यात सोडा पाणी पहिली लेअर काढते असू दे. पहले आहे हे पण पहले इसका तो पानी और काढून डाल. दे. ते 20 किलो. घ्या काय 60 ml घेतलं तरी घ्या. नहीं 60 ml मत करो, 150 पर्यंत जातो. 20 ml डालो, 20 आणखी ml 40 ml घेतले. वो अलग रखेंगे, अलग रखेंगे. म्हणजे तुमच्या हे डोळ्यासमोर लाईव्ह लक्षात येत असेल की ह्याच्यामध्ये ड्रॉप जे आहेत ते कॅपॅसिटी सेव्ह करण्याची जी असते त्यामुळे स्किन ड्राय राहते आणि हे ओलं झाल्यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये ती चिपच नाहीये. ही जी लेडी आणि चिप आहे हे काय करते तर ऑक्सिजन क्रिएट करते. आलं लक्षात. 110 ml पानी आ गया है. ज्यादा हो गया 120 हो गया. येते का डबल पाणी? झालं त्याच्या डबल झालं. 120 हो गया. डबल पानी यानी उसका 3 पैड बदल जाते हैं ये दिन में, और ये एक पैड 24 घंटे काम करेगा. आता याची बघा आता हे जे लेयर्स आहेत आपण मगाशी बोललो नाही की ह्याच्यामध्ये 7 लेयर्स आहेत. ह्याच्यामध्ये जे आहे ते कॉमन पॅड आहे जे मार्केटमधून आपल्याला मिळतं. ते जर ओपन केलं तर त्याच्यामध्ये आहे काय हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. महिला एवढ्या त्रासात काय पॅड चेंज करून पण महिलांना त्रास का होतो तर त्याचं कारण हे आहे की ह्याच्यामध्ये काय काय आहे बघा. काढताना सुद्धा किती होते त्याच्यामध्ये पूर्णपणे आता प्लास्टिक ही जी असते. स्किन आहे ती सांगा. आता ही जी आहे ती नायलॉन स्किन आहे. नायलॉन स्किन आहे. म्हणजे जेव्हा जिथं आपण ब्लड होतं तिथं ह्या प्रायव्हेट ठिकाणी जर आपण हे नायलॉन ठेवलं तर त्याच्यामुळे काय होतं शकतं की ऑक्सिजन बाहेर जात नाही आणि काय होतं जास्त होतं. म्हणजे आज ते ब्लड पंपिंग करत असतं त्यामुळे ह्याच्यामुळे काय होतं की कॅन्सर होणे किंवा कोणाचं यानी प्लास्टिक यूज होगा. प्लास्टिक किती म्हणजे एक प्लास्टिक डिस्पोज व्हायला आपल्याला 400 ते 800 वर्ष लागतात. म्हणजे हे पूर्णपणे घातक आहे आणि तेच आपलंही घेतलं नाही पहिला लेअर भाग तो पहले इसी का कलर नाही असू देत 30 हा बरं ठीक आहे. हा दुसरा घेतला प्युअर कॉटनचा फक्त नाही तर काय गोळा सगळं असतो. कॉटन असतात तुम्ही फक्त सांगता. कापसाचा गोळा असतो तर तिथं बघा, बाकी ह्याच्यातून त्याच्यामध्ये पाणी काहीच त्याने नसतं. काढून देते. ही परिस्थिती आहे. हे सगळं पाणी याच्यातून कॉटनमध्ये असंच साचून राहतं. आणि बघा हे पूर्णपणे काय असतं जे आपण रद्दी घातलेला पेपर असतो का नाही तर त्याचं काय असतं लगदा असतो. ह्याच्यावरती ते ब्लिचिंग पावडर टाकलेली असते त्याच्यामुळे काय होतं टॉक्झिन नावाचं म्हणजे विष तयार होतं. म्हणजे एक त्याप्रमाणे तिथं टॉक्झिन तयार होतं. त्याच्यामुळेच कसं ते रोग येतात किंवा ते आत जातं आणि त्याच्यामुळे हे त्रास होतो लोकांना. म्हणजे पूर्णपणे लगदा हे कापड नाही कॉटन नाही काय नाही. म्हणजे खालचा तर पण काय असतो कॉटनचाच असतो. झालं काहीच नाही ते चाललं. पण बघा पूर्णपणे प्लास्टिक आहे. ये देखा 7 मार्केट लेयर का पैड. निघतात ना प्रॉपर. 7च्या 7 आप लेयर देखते हैं वेगळ्या. सेवागो ग्लोबल का पैड. कैसे हे काढते.
असा पहिला लेअर आहे, पूर्णपणे कॉटनचा आहे, म्हणजे पूर्णपणे प्युअर cotton चा कॉटन याच्यामध्ये नॉयलन प्लॅस्टिक मिक्स सॉफ्ट असतं, म्हणजे त्या ठिकाणी मऊसूत किंवा शोषून घेण्याची कॅपॅसिटी, म्हणजे त्याचा काही घासण्याचा त्रास याचा काळजी वाटत नाही. दुसरा लेअर म्हटलं तर ही चीप असते, ही चीप असते. तर ही चीप काय करते, ऑक्सिजन त्या ठिकाणी पडतं तर ऑक्सिजन पुरवण्याचे काम करतं, ज्याच्यावर पंपिंग होतं. ते ऑक्सिजन दिल्यामुळे ते बॅक्टेरिया राहत नाहीत, त्यामुळे कुठला काही त्रास होत नाही. आणि पूर्णपणे पेन किलरचं काम करतं. जर कुठे डोकं दुखत असेल, काय दुखत, सॉक्स बुटात जरी घातलं तरी नुसतं पेन Smell किलरचं कमी काम होऊन जातं, करतं. ऑक्सिजन स्मेल create काहीच येत नाही, त्याच्यात ऑक्सिजन येत नाही. दुसरा लेअर बघितलं तर आता हा आपला अजून एक लेअर असतो. 3 लेयर हो गया नाही, और एक लेअर आहे, नहीं, 3 हो गया 7 ना? लेअर असतात, 3 असतात. इथं पण पूर्णपणे कॉटन आहे बघा, म्हणजे पूर्णपणे इझी अगदी येऊन जातं. म्हणजे कायच अगदी इतकं सॉफ्ट आणखी मऊ असतं ते. ये चौथा लेयर हो गया. चौथा वगैरे. पाचवा आणखीन एक चिप असते, ही घातली तर हे पण काय असतं पूर्णपणे, म्हणजे किती बघा मऊ आणि इझी, म्हणजे इतका सॉफ्टपणा असतो, म्हणजे अजिबात काही इजा होत नाही, त्रास होत नाही, काय होत नाही. पुन्हा 5 वाजता हे जेल असतं घेतल्यानंतर. आता हे जेल असते कॅपॅसिटी सगळी ह्याच्यात सेव्ह करण्याची ह्या जेलमध्ये असते. जेलमध्ये, आणि त्याच्यामध्ये सोडियम असतं. त्यामुळे सोडियम असल्यामुळे काय असतं, त्याच्यामुळे रक्ताचं फिल्टर बायोमेट्रिक तयार होतं, तर कुठल्या किटाणू विषाणू याचाच प्रश्न येत नसतो. जैसे मैंने गिलास में डाला वैसे हाथ से नाही, हे निचोड बघा. निचोड के दिखा दो निचोडले त्याच्यातनं पाणी कुणीच अजिबातच येत नाही, म्हणजे किती आज पण आपण तुम्ही काय 120 बघा, ml पाणी 120 त्याच्यामध्ये ml टाकलं. पाणी त्याच्यात टाकलं, 60 पाणीच बाहेर नाही. येतं. और आप निचोड़ के देखना चाहें तो निचोड़ के देख सकते हो. त्याच्या पुढं पण आहे ना, ही जी हे लिक्विड आहे हे अजूनही किती ml असेल, एक 60 ml च्या आसपास असेल, 40 ml. हे ॲज इट इज जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर टाकलं, एक चीज और दिखाएंगे आप. दाखव. त्याच्यानंतर ते करायचं. पुन्हा बघा, पुन्हा एक 7 layer 7वी लेअर, ही लेअर आली, म्हणजे इकडून पण खाली घेतली. ते पण पूर्णपणे कॉटनचे, सॉफ्ट कॉटनचे असते. आणि सगळ्यात शेवटी असते ती सुद्धा काय आपल्या इकडं कॉटनचीच आहे. ही एक लेअर, हा सुद्धा पेपरच आहे. 8वीं हां, आणि सगळ्यात शेवटी हे काय पेपर असतो. हा पण काय पूर्णपणे कागदी एकदम कागदीच असतो, कॉटन. म्हणजे कॉटनच असतं, काय अडचण येत नाही. म्हणजे पूर्णपणे काय आता देखा मैडम, सुरक्षित असतं. इसमें पानी और पानी हो रहा है क्या? आहे ना पाणी, किती टाक? इसी में से ले. हे शोषून घेतलेले पाणी. अजून सुद्धा त्याची कॅपॅसिटी आहे. कितना डबल तो पानी जब चला गया. देख रहे हैं जी. कहीं पानी है, डबल जब चला गया और बाद में भी गिलास में पानी, और उसके बाद भी. कैसा लगा दोस्तों? त्यामुळे म्हणजे खरोखर महिलांनी वापरलं पाहिजे, कारण आपण जे नंतर म्हणजे आजार किंवा गर्भाशयाचे प्रॉब्लेम, आता बघा प्रत्येक महिलांना म्हणजे लग्नानंतर किंवा लग्नाच्या अगोदर म्हणजे जे प्रॉब्लेम आहे ते फक्त ह्याच्यामुळे चालू आहे, माहिती नव्हतं. प्रत्येकाने